मी गोंधळ घालते? आशूने एवढ्या चुका केल्या त्याला तुम्ही माफ करता? आता तर संपदाचं लग्न लावून द्यायला निघालात. माझ्या संसाराचा कुणी विचारच करत नाही. ए ताई मला कशाला मध्ये घेते? तू गप्पा बस. मला कशाला आणलं? संपदा एक मिनिट थांब. कीर्ती काय आहे हे बघ, मुळात संपदाच्या विषयाशी या गोष्टीचा काहीही संबंध नाहीये. आणि राहिली गोष्ट आशूच्या चुकांचा, तर त्याच्या हातून चुका झाल्या असतील. सुहासच्या हातून चुका नाही झाल्या, अमानुष कृत्य झालेली आहेत. त्यामुळे त्याला आम्ही माफ करू अशी अपेक्षा करू नकोस तू. आणि कीर्ती ताई, हे बघा, सुहास भाऊजी आता या घरात येणार नाहीत, हे फायनल झालंय ना. आता जे आहे ते आहे. मग मी काय करणं अपेक्षित आहे? मला ना आता या सगळ्याचा खूप त्रास होतोय. आणि तुम्ही कुणीच माझा विचार करत नाहीयेत ना, ह्याचा त्रास जास्त होतोय मला. कीर्ती, आपण तुझ्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलतोय, पण तू तर तो विषय उडूनच लावतेस. आम्ही तुझा विचार करत नाही असं नाहीये. हे बघ, सुहासचा विषय संपलाय. निर्णय तुझ्या हातात आहे. जर का तू होकार दिलास तर आपण पुढे जाऊ. बोल, देतेस होकार? बोल, काय म्हणणं तुझं याच्यावर? भाऊ, दुसऱ्या लग्नाचा विचार करणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी विचार करून सांगेन तुम्हाला. कीर्ती, अगं आपण शांतपणे हे सगळं बोललो असतो ना. तू आत्ता ह्या वेळेला असा एवढा गोंधळ कशाला आलं? काकू, गोंधळ घातल्याशिवाय कळतं का तुम्हाला कुणाला? कीर्ती, बास आता, शांत हो. चला आपण सगळे जेवायला जाऊ. चल. जेवा तुम्हीच. पिठलं भाकरी नाही खायची मला. माझं मी करेन ऑर्डर. अगं कीर्ती, अरे त्याला काय अर्थ आहे? कठीण आहे. जाऊ दे. चला चला आपण सगळे जेवू. चला. चला. चल, आज काय हे गृहपाठ?